जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केवळ भारतच नाही तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते रशियाचे पुतिन यांनी देखील आपला शोक व्यक्त केला आहे। प्रत्येक वेळी भारतात दहशतवादी हल्ला होतो आणि नाव पुढे येतं ते पाकिस्तानचं। यावेळेसही 2 दहशतवादी स्थानिक तर 2 दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची CCS बैठक पार पडली। या बैठकीत पाकिस्तान सोबत सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। हे निर्णय कोणते आहेत आणि पाकिस्तानचं यावर काय म्हणणं आहे, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते। पहलगाम मध्ये झालेल्या कट्टरवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले आहेत। या हल्ल्यानंतर भारत सरकारने कोणते करार रद्द केले आहेत ते पाहूया। 1960 सालचा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल। जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील। दुसरा, अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल। ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत या मार्गाने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत। तिसरं, पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सूट योजना SVES या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही। याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे विजा रद्द मानले जातील। सध्या सार्क विजा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आहे। नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील संरक्षण, लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आलं आहे। त्यांना भारत सोडण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे। इस्लामाबाद मधील भारतीय उच्च आयुक्तालयातून भारताच्या संरक्षण, नौदल, हवाई सल्लागारांना परत बोलवण्यात आलेलं आहे। संबंधित उच्च आयोगांमधील ही पदे रद्द मानली जातात। दोन्हीही उच्च आयोगांमधील सेवा सल्लागारांचे 5 सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील। पाचवा, 1 मे 2025 पर्यंत आणखी कपात करून उच्च आयुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली जाईल। असे हे 5 मोठे निर्णय भारत सरकारने घेतले आहेत। दोन्ही देशातील युद्ध, मतभेद आणि वादविवादानंतरही नदी वाटपा संबंधीचा हा करार तसाच होता। भारताचे माजी जलसंधारण मंत्री सैफुद्दीन सोज यांनी सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सर्व करारांमध्ये सिंधू तास करार हा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली करार आहे। सिंधू नदीचा करार इतका महत्त्वाचा का आहे तर सिंधू तास समंजस्य कराराअंतर्गत झेलम, चिनाब आणि सिंध या पश्चिमेकडील नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानला देण्यात आलं। त्यानुसार या नद्यांच्या 80% पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे। भारताला या नद्यांच्या वाहत्या पाण्यापासून वीज निर्मितीचा अधिकार आहे, मात्र पाणी अडवण्याचा किंवा नदीच्या प्रवाहात बदल करण्याचा अधिकार नाही। पूर्वेकडील नद्यांच्या म्हणजेच रावी, सतलज आणि बियास नद्यांचं नियंत्रण भारताकडे आहे। म्हणजेच भारत या नद्यांवर प्रकल्प वगैरे बांधू शकतो ज्यावर पाकिस्तान आक्षेप घेऊ शकत नाही। या आयोगाचे सदस्य उलटून पालटून एकदा भारत आणि एकदा पाकिस्तानात बैठक करतात। या बैठकांमध्ये सरकारच्या प्रतिनिधीशिवाय इंजिनियर आणि तंत्रज्ञ सामील होतात। या बैठकी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण यामध्ये पुराचे आकडे, योजनांचं विश्लेषण, पाण्याचा प्रवाह, पावसाची परिस्थिती यासारख्या विषयांवर चर्चा होतात। आता पाकिस्तान काय म्हणतंय ते पाहूया। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान भारताकडून उचलल्या गेलेल्या पावलांवर तात्काळ प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की भारतामध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दहशतवादाचं समर्थन कधीही केलं
केलं जाऊ शकत नाही. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय की भारत दीर्घकाळापासून या करारातून बाहेर पडू इच्छित होता. पाकिस्तान भारताच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याच्या अवस्थेत 100% आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की पहलगामच्या घटनेसाठी दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी भारताने स्वतःला दोषी ठरवलं पाहिजे. पहलगामचा हल्ला भारताकडूनच करण्यात आला असेल आणि हे खोटं अभियान सुरू असेल अशीही शक्यता आहे, असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते म्हणाले की कुणीतरी भारताला ते विचारलं पाहिजे की जर काश्मीरमध्ये निष्पाप लोक मारले जात असतील तर तिथे अनेक दशकांपासून उपस्थित असलेले 7 लाख सैनिक काय करत आहेत. अशा प्रकारे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतावरच उलट आरोप केले आहेत. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी दुणावले गेले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयावर तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.